सर्वांना क्रांतिकारी जय भीम. भीम विचार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मी स्वप्नील खरात आणि आज आपण चाललो आहे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथे. युनिव्हर्सिटी गेट आणि बाबासाहेबांचा स्टॅच्यू तिथे आहे आणि बुद्ध लेणीवरती आपण जाणार आहोत. तर त्याच्या समोर 14 एप्रिल येणार आहे. आज तारीख आहे 6. तर ते एवढं भारी डेकोरेट केलं तर ते दाखवण्यासाठी आज मी तिथे चाललेलो आहे. तर आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करसाल. आणि ती माझी सायकल, त्या सायकलवरती मी जाणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच. तर आता आपण भेटूया विद्यापीठासमोर. रस्त्याने जाता वेळेस एवढे मोठमोठे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स तुम्ही बघू शकता. तर मी पूर्ण तर काही शूट करू शकलो नाही, कारण की मी सायकल आणि एका हाताने शूट करत होतो. तर आता मी सध्या पोचलो आहे मिलिंद कॉलेज इथे. PES कॉलेज हे पूर्ण 400 एकरचा इलाका बाबासाहेबांच्या युनिव्हर्सिटीचा आहे. तिथं बघू शकता बाबासाहेबांचा छोटासा स्टॅच्यू आहे. आणि हे कॉलेज आणि हे आहे मिलिंद कॉलेज. हे दुसरी साईडकडनं आपण आलेलो आहे. तर इथं बाबासाहेब राहिलेले आहे. आता मी सायकल चालवून आपण दुसऱ्या गेटवर जाऊया, मेन गेटवरती. आणि इकडनं आपण युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहोत. युनिव्हर्सिटीचं त्याचं डिस्टन्स जास्त काही नाही आहे, थोडासा डिस्टन्स आहे इकडून तिकडून. मी आलो शिवाजीनगरपासून. तर तुम्ही बघू शकता हे मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी याची स्थापना केलेली आहे. तुम्ही बघू शकता मिलिंद कॉलेज खूप भारी कॉलेज आहे हे. आणि हे बघू शकता इकडं पण पाठी आहे, मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, NCC वगैरे सगळं हे बघू शकता तुम्ही. इथे बाबासाहेबांच्या अस्त्या ठेवलेल्या आहे असं म्हणतात, पण तिथं जास्त एंट्री नसते. स्पेसिफिक डीजे दिवशी एंट्री असते. आणि हा मी बाबासाहेबांना 7वा हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान यांनी 54 एकर जमीन बाबासाहेबांना मिलिंद कॉलेज चालू करण्यासाठी दिली व 19 जून 1950ला त्या कॉलेजची स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी हा परिसर 725 एकर एवढा आहे. त्यामध्ये अनेक मिलिंद कॉलेज, असे PES कॉलेज, लॉ, आंबेडकर कॉलेज, असे भरपूर सारे बाबासाहेबांचे कॉलेज आहे. हे तुम्ही समोर सुद्धा बघू शकता, व्हाईटवाले. हे सगळा इलाका बाबासाहेबांचा आहे. आता आपण पोचलो आहे इथे. हे आहे हॉस्टेल. इथं तुम्ही वडाचे वृक्ष बघू शकता, जे की मे बी बाबासाहेबांनाच त्यांनी प्लॅन्टेड केलेले असतील. इथे बाबासाहेब स्वतः राहिलेले आहेत, हे शुअर आहे. आणि तुम्ही बघू शकता अजिंठा हॉस्टेल असं नाव दिलेलं आहे तुम्ही, PES कॉलेज. तर असे भरपूर सारे आहे. आणि इतर लेफ्ट साईडला आता आलं आपण युनिव्हर्सिटीमध्ये. इथं बाबासाहेबांचा स्टॅच्यू तुम्ही बघू शकता आणि त्यांचं बोर्डवरती ते युनिव्हर्सिटीकडे. इथं ही मशाल घेऊन हातामध्ये हे मध्ये आहे. आणि हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. किती चमकते. पण या विद्यापीठाला नाव देण्यासाठी अनेक बहुजनांचा प्राण जीव गेलेला आहे, रक्त सांडलेलं आहे बाबासाहेबांच्या नाव त्या विद्यापीठाला मिळण्यासाठी. 14 जानेवारी 1994ला या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव आणि नामांतर करण्यात आले. आणि मी लकी आहे की मी 14 जानेवारी 2001ला जन्मलो. आणि या नामांतरासाठी 17 वर्ष बहुजनांना संघर्ष करावा लागला. हा सरळ रस्ता जातो बुद्धा केव्जकडे. आणि तिकडे एक सुद्धा बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे. बाबासाहेबांच्या अखंड प्रयत्नानंतर 1958 साली फलित म्हणून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. बाबासाहेबांना तळमळून असे वाटत होते की आपल्या समाजातले जो वंचित राहिलेला आहे शिक्षणापासून हजारो वर्षापासून, त्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा. त्यासाठी आपल्या बाबांनी खूप कष्ट सहायले आहे. तर मुळात म्हणजे हे बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज तर स्थापन केलेच, पण हे विद्यापीठ सुद्धा त्यांच्याच प्रयत्नातून स्थापन झालेले आहे. आणि आपला समाज भरकटल्याला जातोय. तर ही मी ते सायकल पार केली. आता आपण विद्यापीठ मध्ये जाऊ एक्झॅक्टली. तर विद्यापीठाला हात लावून येतो मी. माझ्या चप्पल्स इथे रिमूव्ह केल्या आणि आता मी जातो मध्ये. तर बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केलेले आपल्या समाजासाठी, पण आपल्या समाजाला तेवढं त्याचं महत्त्व कळलेलं नाही. पण बघू शकतो विद्यापीठ किती भारी आहे. मी इथे औरंगाबादमध्ये आलो, पण इथं आपले लोक खूप असे दारू पिणारे, डिस्ट्रॅक्टेड, देर इज नो गोल इन फ्रंट ऑफ देम. आणि खूप असे कधी कधी असं वाटतं की काय करावं त्यांच्यासाठी. तर आपण आपले प्रयत्न करत राहू. तर बघू शकता बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप सारे केलेले आहे. काय सांगा बाबासाहेबांसाठी काय केलं त्यांनी, आपल्या शब्दात मी मांडू शकत नाही. तर सगळ्यांनी वाचावं हीच माझी विनंती. तर तुम्ही शकतो विद्यापीठ एवढं भारी आहे.
आणि बघू शकता बाबासाहेबांचं स्टॅच्यू तिथे किती रुबाबाने उभा आहे आणि बाबासाहेब सांगते आपल्याला की शिका आणि दिल्लीकडे जा, युनिव्हर्सिटीकडे जा. आपले मुलं काय करतात काय माहिती. तर हे आहे विद्यापीठ. आता मी भरपूर इकडनं तिकडनं शूट केलेलं आहे कारण की आणि हा रस्ता जातो बुद्धा केव्ज. युनिव्हर्सिटीज आहे आतमध्ये, हॉस्टेल्स वगैरे आणि बाबासाहेबांचं एक सुंदर असं स्टॅच्यू पण आहे, शिवाजी महाराजांचा आहे. तर आपण आता तिकडे जाऊया. इथे स्लोप आहे तर तुम्ही बघू शकता. इथे खूप जोरात आलो मी, बघू शकता माझी स्पीड खूप वाढली, म्हणजे ऑटोमॅटिकली सायकल आपली भारी आहे. तुम्ही बघू शकता लाइटिंग्स वगैरे ग्रीन असं झाड एवढं भारी वाटत होतं ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे हे अनुभव घ्यावा अशीच माझी इच्छा आहे. आता मी इथे आलेलो आहे बाबासाहेबांसमोर. इथे पण एक खूप चांगला स्टॅच्यू आहे. इथे लोक बसतात, गप्पा करतात, फोटोज वगैरे रील्स वगैरे बनवतात. तर हे बघा तुम्ही बाबासाहेबांचा स्टॅच्यू. आता थोडं झूम करूया आपण आणि तुम्ही बघू शकता एवढं काही क्लिअर आलं नाही. तर आता आपण मध्ये जाऊन काढूया. मग तरी बघतो एकदा थोडं फार आलं. आता मध्ये तर जावंच लागणार आपल्याला कारण की मध्ये गेल्याशिवाय काही पर्याय नाही. तर तुम्ही बघू शकता मध्ये आल्यानंतर थोडं क्लिअर येतं आहे. आता आणखी समोर जाऊया. तर हे लोकांसमोर व्हिडिओ काढायला थोडं ऑकवर्ड वाटतं, त्याच्यामुळं मी जास्त व्हिडिओ काही काढत नाही. पण आपल्याला बाबासाहेबांसाठी काहीतरी करायचं आहे. व्हिडिओ काढून काही होणार नाही, पण मी रीड करून आपल्या स्वतःला सिद्ध केल्यानंतरच काहीतरी बाबासाहेबांसाठी आपण करू 100%. पण तोपर्यंत असेच व्हिडिओ वगैरे इन्स्पायर करत राहू. बघूया. तर तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचा सुंदर असा स्टॅच्यू आहे आणि रंगीबिरंगी मस्त तिथं लाइटिंग्स वगैरे लावलेले आहेत. इकडनं बघा तुम्ही वॉल्सवरती लाइटिंग्स आहेत. इकडं पण बघा रेड ग्रीन येलो ते चेंज होत राहतात. आणि इकडे हे ग्राउंड छोटंसं गार्डन म्हणू शकतो तुम्ही, जिथे लोक बसतात, गप्पा करतात आणि बाबांसमोर येतात. त्यावर बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे. तर हे पण एक स्टॅच्यू आहे. बाबासाहेबांसाठी आपण प्राण सुद्धा देऊ शकतो, हे पण नक्की मात्र. पण आपण आपल्याला स्वतः आधी आपण सिद्ध करू. आता आपण जाऊया लेणीकडे. तर ही माझी सायकल इथं पार्क केलेली. आता आपण घेऊ या सायकल आणि बघा आता मी चाललो. हा रस्ता तो इकडनं साईडनं बाबासाहेबांना एकदा झूम करूया आणि निघूया. मग लाइटिंग्स खूप भारी, म्हणजे मन प्रसन्न असं होऊन जातं डायरेक्ट इथे आले ते. तर आता बघूया. तर इकडनं मी बघूया मस्त सगळीकडे लाइटिंग वगैरे. आता हा रस्ता तो सरळ लेणीकडे. त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तर तुम्ही बघू शकता इथं खूप अंधार झालेला आहे. मी रात्री झालो कारण की रात्री चांगलं शूट होतं. दिवसा तर बघतच म्हणून रात्री दिवसा लाइटिंग दिसत नाही, त्याच्यामुळे मी रात्री आलो. एखाद्या दिवशी सकाळी सुद्धा येऊ. तरी बघा महाराजांचा स्टॅच्यू इथं रुबाबमध्ये उभा आहे, घोडा वगैरे. आणि इथं पण खूप सारी सुंदरशी लाइटिंग्स वगैरे लागलेली आहे. मुलं इथं रील्स वगैरे काढत राहतात काहीतरी त्यांचं. महाराजांना हुजराकडून आपण जाऊया आता लेणीकडे. तर हे आतमध्ये खूप एंट्री नाही वाटतं, लॉक लागलेलं. मी लास्ट टाइम आलो तेव्हा पण लॉक लागलेलं होता. पण तर इथं आतमध्ये खूप सारे गार्डन सारखं आहे, फूल्स वगैरे आहे. तिथं फ्लावर्स बघू शकता तुम्ही, मस्त आहे. पण आता आपण जाऊया लेणीकडे. आपण बघू शकता खूप सामसूम एरिया. नुसतं इथं ते आवळ्याची झाडं आहेत दोन्ही साईडनं, कोणीच नाही दिसत डायरेक्ट. आणि लिटरली भीतीसुद्धा वाटते कधी. आता आपण आलो आहे लेणीकडे. समजा मध्ये असंच आहे एकदम. इकडे तुम्ही बघू शकता इथं बुद्ध स्टॅच्यूज आहेत, मूर्ती, पण त्या जास्त डार्कमध्ये दिसत नाही. तर या साईडच्या बघू शकता आपण. तर ह्या साईडनी आहे दिसत आहे. ही बघा ही गोल्डन कलरची चांगली स्टॅच्यू दिसते. तर हे बघा ते सायकल चालवत होतं, थोडं ब्लर पण झालं आहे. पण मी कोशिश केली, माझी 100% दिली येतात जेवढं काढतोय तेवढं. तर हा अख्खा इलाका इथल्या या दोन्ही साईडनं मूर्त्या आहे. त्यांनी दान दिलेल्या आणि त्यांनी स्वतःच ते बिल्ड केलं आणि नंतर त्यांनी ते असं एकदम सुंदर असं बनवून टाकलेलं आहे.
ही पण इथं बुद्ध मूर्ती आहे. हे पण इथं पूर्ण तुम्ही बघू शकता महाग आहे इकडे. आता नाईट असल्यामुळे ते जास्त दिसत नाहीये, पण बघूया एखाद्या दिवशी आपण सगळे आल्यानंतर व्हिडिओ शूट करूया. मी काढलेला आहे ऑलरेडी एक व्हिडिओ, तो पण अपलोड करून टाकीन. तर हे बघा मी सायकल चालवते आणि इथं बुद्धांच्या मूर्ती. तर इथं बुद्धाच्या केव्ज आहेत. बुद्धांच्या सम्राट अशोकांनी 84,000 बुद्ध लेण्या कोरल्या, त्यापैकी एक आहे. आणि हे आत्ता लोकांनी इथं स्थापन केलेले आहे. नॉर्मल ह्या छोट्या मोठ्या मूर्त्या, खूप काही मोठ्या सुद्धा आहेत, हे छोट्या आहे. आणि हे पायऱ्या दिसतं इकडच्या साईडनं, हे वरती जातं डायरेक्ट लेणीवरती. इकडं पण आहे बुद्ध मूर्ती. इकडं मागं इथं व्यायामसाठी आहे, इथं बुद्ध विहार. इकडं पाणी बिणी प्यायचं. इथं ही बुद्धांची मूर्ती, विहार सगळं आहे इथं. बघा किती भारी गोल्डन मूर्ती. आणि इकडं पण हे सगळं असंच आहे. आता इकडच्या साईडनं दाखवतो थोडं. इथं पण बुद्ध मूर्ती आहे विहार सारखं. तर आणि इथंच वरती इथं पण इथं लेणीवरती जाताना इथं पण बुद्ध आहे. आणि ह्या विहारमध्ये लोक बसलेले आहे, प्रार्थना वगैरे करत असतील. आणि हा रोड जातो वरती. हा पायऱ्या ज्या आहेत त्या लेणीवरती जातो. काय 25 रुपये का काहीतरी तिकीट आहे एकाचं, जास्त काही एक्सपेन्सिव्ह नाही. आणि हे बुद्ध मूर्ती भंतेजी रूम साफ करत आहेत, म्हणजे विहार. तरी बघा बुद्ध मूर्ती खूप भारी आहे इथं. असं वाटतं की बापरे किती चांगलं. आणि चेहऱ्यावरती एक सुद्धा डाग नाही आहे बुद्धांच्या. विपස්සना बुद्ध विहार असं काहीतरी आहे. तर मी रिमूव्ह केले आणि आता मी मध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता किती calm अँड कूल तर बुद्धांची स्टॅच्यू. इथं आल्यानंतर असं वाटतं की बाप काय सांगा. ही बुद्धांची स्टॅच्यू बघा, अर्धे ओपन डोळे, हाफ ओपन हाफ क्लोज्ड असे बुद्ध बसलेले आहेत. समोर भंतेंसाठी पाणी वगैरे. बाबासाहेबांचा स्टॅच्यू इथं वॉलवरती हे आहे. आम्ही आणि ह्याच्यामध्ये छोट्या अशा एवढ्या भारी बुद्धांच्या मूर्त्या आहेत की खूप सुंदर अशा. हे आहे इथं बुद्ध विहार. हे बघू शकता तुम्ही सेलिंग. आणि इथली ही पेंटिंग आणि हे जे कोरलेलं असं वाटतं हे खूप भारी वाटलं मला. तसं सगळंच भारी आहे. हे बाबासाहेब आणि हे बुद्धांचे हे जे फोटोमध्ये दिसत आहे ते मेन भंते जे आहे इथले. तर तुम्ही बघू शकता. आता मी जशा प्रकारे शूट करायचं जेवढं शूट करायची कोशिश केली तेवढं केलं मी. इकडनं थोडं बघून मी व्हिडिओमध्ये आहे हे तर दाखवून लागेल ना. दॅट्स वाय आय एम शूटिंग दिस. लेट इट बी. इट्स जस्ट जोक. यू कॅन सी. आता याच्यामध्ये मी आलो छोट्या मूर्त्या झूम करण्यासाठी पास. तर या मूर्त्या तुम्ही बघू शकता. ही वाली पण खूप आवडली मला. मी बी कोणी दिलेली असेल तर. ते बघू शकता बुद्धांच्या गोल्डन कलरमध्ये मूर्त्या, स्टॅच्यूज. आणि ही वाली म्हणत होतो मी. ही बघा, हे खूप भारी वाटली. ही मेटलची वाटतं, कॉपरची वगैरे, आय डोंट नो. तर हे आहे बुद्ध लेणी इथले विहार. बुद्ध विहार मूर्तीच खूप भारी आहे इथली मोठीवाली. आता हे बाहेर आलो मी आणि इथं अशोक चक्र वगैरे. आणि हा रस्ता जातो वरती बुद्ध लेणीवरती. इथं पण खूप सारे स्टॅच्यूज आहेत वरती पण जाताना, पण इथं लोक एंड होतो. वरती फक्त पण कोरलेलं आहे समजा. आणि हे वापस जाण्यासाठी इकडं. आता आपण थोडं वरती जाऊ. थोडं बसतो मी इथे, कारण की मी शिवाजीनगरमधून आलो तर मी थोडं थंकलो. आता थोड्या वेळाने मी वापस निघलो. तर तुम्ही बघू शकता बुद्धांच्या मूर्त्या. हे दिवसा आल्यानंतर शूट करायला पाहिजे, पण मी युनिव्हर्सिटी आणि ते बुद्ध बाबासाहेबांचा स्टॅच्यू दाखवण्यासाठी आलो होतो, कारण की ते रात्रीच लाईटिंग भारी दिसते. आणि हे इकडं हे आता फास्ट चालली. तर स्लोप आहे त्याच्यामुळं सायकल ॲटोमॅटिकली खूप फास्ट चालत आहे. तर इकडं
थोडं खूप जंगलसारखंच आहे, इथं कोणीच नाही दिसत रात्री जर थोडं भीतीसारखंच आहे. आणि आता इथे आलो मी तर बोलायची कोशिश करत होतो, पण लोक होते म्हणून मी बोलू शकलो नाही काही. आणि आता युनिव्हर्सिटीच्या गेटवरती वापस आलो. आता आहे वापस जाण्याचा मार्ग. एखादा व्हिडिओ आपण युनिव्हर्सिटी कशी स्थापन झाली त्याच्यावरतीच पूर्ण व्हिडिओ बनवू. तर बघूया. फक्त हे बघा तुम्ही सध्या ह्याच्यामध्ये ब्लॉग एन्जॉय करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आणखी काय म्हणू शकतो मी, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. इथले हे लायटिंग्स वगैरे सायकलवरनं शूट करलो आहे. आणि माझा मोबाईल एवढा पण भारी नाही, पण मी केलं ट्राय थोडं शूट करण्यासाठी. इकडं लेफ्ट साईडनं दुसऱ्या बुद्धलेणीवरती रस्ता जातो. 2 बुद्धलेण्या आहेत इकडं. आता राईट साईडनं समजा हा सरळ इकडे जातो मिलिंद कॉलेज वगैरे. आणि हा मी विद्यापीठासमोर थोडं फ्लेक्स करत आहे. आणि तो इकडचा साईडचा रस्ता 2 बुद्धलेण्या आहे. एक विद्यापीठातून जाते रस्ता आणि एक इकडनं मकबऱ्याच्या मागणं एक मकबरा आहे, बेबी का मकबरा. तर हे बघू शकतो डॉक्टर आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय. तर इथं बाबासाहेबांचेच सगळे कॉलेज आहे. इथं बघा बाबासाहेब आंबेडकर आर्ट आणि काहीतरी कॉलेज, आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स हे कॉलेज आहे मध्ये. सगळं बाबासाहेबांचंच आहे इथं आल्यानंतर. आता मी आलो वापस सिद्धार्थ गार्डन जवळ. इथं बस स्टँडपाशी इथं खूप सारे असे पोस्टर लागले, ते खूप अट्रॅक्टिव्ह होते. तर मी ते काही घेतले नाही. आणि हे सिद्धार्थ गार्डन ह्याच्यामध्ये पण गौतम बुद्धांची खूप चांगली चॉकलेटी कलरची बुद्धांची मूर्ती आहे. त्यांच्याच नावावरती सिद्धार्थ गार्डन पडलेलं आहे. आणि आता मी चाललो आहे घरी. आता मी पोचलो क्रांती चौकमध्ये. इथं क्रांती चौकमध्ये एक फंक्शन होतं. तर इथं बघू शकतो बाबासाहेबांचे पोस्टर्स वगैरे आणि शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आणि दोन्ही साईडनं उड्डाण पूल जाता. आणि हे आहे बाबासाहेबांचं एक सुंदर असं पोस्टर 14 एप्रिलसाठी. खूप एवढे पोस्टर लागले, एवढे भारी की खूप भारी वाटतं डायरेक्ट. आणि हे आहे सगळं. तर हा होता माझा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.